क्राइम ब्रांच की बड़ी कार्रवाई में क्रिकेट सट्टेबाजी और हवाला रैकेट का पर्दाफाश हुआ है। किराए के बैंक खातों के जरिए रैकेट चलाने के आरोप में वैभव बघेल, सुभाष और सुमित पटले को गिरफ्तार कर प्रतापनगर थाने में मामला दर्ज कराया गया है। मामले में मुख्य आरोपी अभिषेक सिंह फरार है। आरोप है कि गोंदिया निवासी दीपक गायधने के नाम पर हिंगना स्थित बैंक ऑफ बड़ौदा शाखा में खाता खोलकर उसमें सट्टेबाजी और हवाला की रकम करीब 7 करोड़ से अधिक जमा करवाई गई। पुलिस फरार आरोपी की तलाश में जुटी हुई और प्रतापनगर थाना मामले की तफ्तीश कर रहा है। आर.पी. नगर पोलीस स्टेशन येथे सदर प्रकरणात एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये एक फिर्यादी न अशी तक्रार दिलेली आहे की त्याचे जे आधार कार्ड किंवा जे आयडेंटिटी कार्ड आहेत त्याचा वापर करून आणि त्याला एखाद्या बिझनेसमध्ये पार्टनरशिप देण्याचं आमिष दाखवून त्याचं एक बँकेचं अकाउंट काढण्यात आलं आणि त्या अकाउंटमध्ये काही असे व्यवहार दाखवण्यात आले की ते कॅश ते मोठ्या प्रमाणात ते व्यवहार दाखवण्यात आले आणि ते कशाचे व्यवहार आहेत याची फिर्यादीला माहिती नाही आहे आणि अशा ह्याच्यामध्ये बोगस ट्रान्झॅक्शन करून आणि बनावट काही कागदपत्र तयार करून हे काही लोकांनी हे बनावट अकाउंट तयार केलेले आहेत आणि वेगवेगळे बँकेचे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी या अकाउंटचा वापर करण्यात आलेल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत होतं। त्यानुसार घटनास्थळी जाऊन आपण चेक केला असता त्या ठिकाणी बरेच असे बनावट बँकेचे पासबुक, काही त्यांचे बँक स्टेटमेंट किंवा इतर काही गोष्टी मिळून आलेल्या आहेत। त्याच्यावरून आता आर.पी. नगर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नेमका ह्या अकाउंटमध्ये आलेले पैसे हे कशाचे आहेत त्याचा शोध आता सध्या क्राइम ब्रांच करत आहे। त्याच्यामध्ये क्रिकेट बेटिंग असेल किंवा काही हवाल्याचे आहेत काय हे सर्व आम्ही पडताळून बघत आहोत। कुणाच्या अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर झाले, कुणी अकाउंट काढले, हे सर्व चेक करून त्याच्यामध्ये पुढील तपास सुरू आहे। याच्यामध्ये आता 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। ही जी कामगिरी आहे ती क्राइम ब्रांचचे युनिट 4 या युनिटनं केलेली आहे। त्याच्यामध्ये पोलीस निरीक्षक गड्डीमे आणि त्यांच्या पूर्ण टीमनं ही कारवाई केलेली आहे।